नमस्कार. मंत्रसंवादमध्ये आज बघूया कर्जमुक्ती आणि धनवृद्धीसाठी कनकधारा स्तोत्राची एक गोष्ट. मित्रांनो, कर्जमुक्ती, गहाण सोनं सोडवण्यासाठी आणि धनवृद्धीसाठी सुद्धा स्तोत्र आहेत बरं का. तर आज ऐकूया अशीच एक गोष्ट. आदि श्री शंकराचार्य ओम भवती भिक्षांदेही असं म्हणत गावोगावी हिंडत असताना एका घरापाशी आले. तिथे एक अत्यंत दरिद्री आणि गरीब स्त्री राहत होती. तिथे त्यांनी भिक्षा मागितली. खरे तर त्या स्त्रीकडे त्यांना द्यायला काहीही नव्हते. तरीही आपल्या संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव याला अनुसरून तिने अतिशय श्रद्धेने घरात असलेला एक अतिशय शुष्क म्हणजेच वाळलेला आवळा त्यांच्या झोळीत भिक्षा म्हणून घातला. तिची ही श्रद्धा आणि भक्ती बघून श्री आदि शंकराचार्यांना गहिवरून आलं आणि त्या क्षणी त्यांनी माता लक्ष्मीचे अप्रतिम असे स्तोत्र तिथल्या तिथे रचले आणि तेच आपले कनकधारा स्तोत्र. असं म्हणतात की आदि श्री शंकराचार्य ध्यानस्थ अवस्थेत त्या गरीब स्त्रीच्या अंगणात कनकधारा स्तोत्र रचत असताना म्हणजेच त्यांना ते स्फुरत असताना माता लक्ष्मी अशी काही प्रसन्न झाली की तिथे तिने सोन्याच्या आवळ्यांचा अक्षरशः पाऊस पडला आणि म्हणूनच तिला अमला असंही म्हणतात आणि तेच हे कनकधारा स्तोत्र. दर शुक्रवारी तुम्ही याचा प्रयोग नक्की करून बघा. हे स्तोत्र म्हणायला जरा अवघड आहे, पण तुम्हाला शिकायचे असेल तर मला नक्की DM करा. मी स्पष्ट आणि शुद्ध कसे म्हणायचे ते सांगायचा प्रयत्न करीन. धन्यवाद.